विनाकारण विरोधकांनी आमच्या दूध उत्पादकांना किंवा ठरावधारकांना बदनाम करण्यासाठी अशा अफवा पसरवल्या। गडिंग्लजचा हा दौरा नेमका कशासाठी? देशाचे सन्मान्य प्रधानमंत्री यांना पंतप्रधान पदाची धुरा सांभाळत 12 वर्षे पूर्ण झालेले आहेत। गेल्या महिन्यामध्ये 10 जूनला त्यांचं रेकॉर्ड झालं। लॉंगेस्ट सर्विंग PM म्हणून त्यांची ख्याती एक रेकॉर्ड झालेला आहे। या निमित्तानं देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांनी गेल्या 12 वर्षामध्ये प्रधानमंत्री महोदयांनी देशातल्या नागरिकांचे जे हिताचे निर्णय घेतले त्या संदर्भात आम्ही एक पुस्तिका बनवलेली आहे। ज्या योजना आहेत, ज्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे कामं झालेले आहेत, शेतकऱ्यांसाठी असतील, महिलांसाठी असतील, युवकांसाठी असतील, उद्योगकर्त्यांसाठी असेल, ज्या ज्या गोष्टी गेल्या 12 वर्षामध्ये केल्या ज्याच्यामुळे भारताची अर्थव्यवस्था वाढली, लोकांची क्रयशक्ती वाढली, या सगळ्याची एक पुस्तिका आम्ही केलेली आहे। आणि या कोल्हापूर जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये काही प्रतिष्ठित नागरिकांना समक्ष प्रत्यक्षात भेटून आमदार असो, खासदार असो, नगरसेवक असो, जिल्हा परिषद सदस्य असो किंवा आमचे पक्षाचे पदाधिकारी असो, या सगळ्यांनी प्रत्येकी काही ठराविक लोकांच्या घरी जाऊन किंवा त्यांच्या कार्यालयाला जाऊन भेटून ही पुस्तिका द्यायची, प्रधानमंत्री मोदयांच्या कार्याची थोडीशी माहिती द्यायची, अशा दृष्टिकोनातून हा दौरा आज गडिंग्लजमध्ये माझा सुरू आहे। गोकुळचे ठराव जमा झाले, लहान भाऊ झाले, मोठे भाऊ झाले, आता पुढे काय? तेव्हा गोकुळच्या ठरावाची प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे। निवडणुकीला आता कच्ची यादी, पक्की यादी आणि मग निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरू होईल। आत्तापर्यंत महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य यांनी आम्ही एकत्रित, म्हणजे ठराव जरी स्वतंत्र आम्ही एकत्रित केले असले तरी एकत्रित AR ऑफिसला देण्याचं काम आता पूर्ण केलेलं आहे। येणारी ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली गेली पाहिजे अशा सूचना सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या असल्यामुळं त्या दृष्टिकोनातून आमची सगळ्यांची वाटचाल सुरू आहे आणि मला विश्वास आहे की महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक आम्ही प्रचंड मताधिक्यानं निवडून येऊ। साहेब, ठराव वेगवेगळ्या पद्धतीनं, ज्या पद्धतीनं शक्ती प्रदर्शनांना जमा झाले त्याच्यावरून तुम्हाला असं वाटतंय काय की महायुती म्हणून ही निवडणूक होईल असं? नाही, निश्चितच आता महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्याची घोषणा आम्ही 4ही पक्षांनी केलेली आहे। ठरावाच्या संख्येमध्ये काही प्रत्येकाने आपापले आकडे दिलेले आहेत, आम्ही सुद्धा आमचे आकडे दिले आहेत, आमचे जेन्युन आकडे आहेत। आमच्याकडं अपात्र झालेल्या किंवा कारवाई सुरू असलेल्या कुठल्याही संस्थेचे ठराव आम्ही एकत्रित केले नव्हते। जे जेन्युन आहेत, जे माडिक परिवाराला मानणारे, प्रेम करणारे आहेत, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत, अशाच पद्धतीनं आम्ही आता जवळजवळ 1430 ठराव परवा दिवशी जमा केलेले आहेत। आता प्रत्यक्षात ज्यावेळेस कच्ची यादी जाहीर होईल त्यावेळेस काही यातले कमी जास्त प्रत्येकाचे होतील, त्याच्यानंतर मग पक्की यादी होईल आणि निवडणूक तर महायुती म्हणूनच लढवण्याची घोषणा आम्ही सगळ्यांनी केलेली आहे। साहेब, हे ठराव गोळा करत असताना अशा बातम्या होत्या की अगदी ठरावधारकांना 3-3.5 लाख रुपये असे प्रत्येकाची उच्चांकी दर बातम्यांमधून येत होते। एवढी तारेवरची कसरत गोकुळसाठी करावी लागते? हे आमच्या विरोधकांनी भ्रम पसरवण्याच्या दृष्टिकोनातून असल्या काही वल्गना केलेल्या आहेत। कुठलाही दूध संस्थेचा ठराव हा विकला जाऊ शकत नाही। सगळे हे शेतकरी आहेत, दूध उत्पादक आहेत, ते संस्थेशी, गोकुळशी जोडले गेलेले आहेत, त्यांचा प्रपंच शेतकऱ्यांचा याशी जोडला गेलेला आहे। त्यामुळं विनाकारण विरोधकांनी आमच्या दूध उत्पादकांना किंवा ठरावधारकांना बदनाम करण्यासाठी अशा अफवा पसरवल्या आहेत। कुठल्याही पद्धतीचे व्यवहार किंवा आर्थिक कुठलीही देवाणघेवाण यामध्ये झालेली नाही। साहेब, बंटी पाटील साहेब असं म्हणतात की आमचे सुद्धा मुख्यमंत्री होते पण त्यांनी कधी गोकुळमध्ये हस्तक्षेप केला नाही, पण आताचे मुख्यमंत्री गोकुळमध्ये हस्तक्षेप करतात। या संदर्भात मला वाटते माजी चेअरमन अरुणराव डोंगळे यांनी परवा दिवशी या बाबतीत वक्तव्य केलेलं आहे। त्यांनी सांगितले की मी सुद्धा काँग्रेसचा पदाधिकारी होतो आणि मला एका निर्णयासाठी दिल्लीला जावं लागलं होतं। त्यामुळे अशा पद्धतीच्या काही चुकीच्या बातम्या पेरणं काही आवश्यकता नाही आहे। मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप यामध्ये नाही आहे, मुख्यमंत्र्यांच्या सूचना यामध्ये आहेत। शेवटी निवडणूक स्थानिक पातळीवर आम्ही लढणार आहोत। कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम भारतीय जनता पार्टीमध्ये नियमित केलं जातं आणि भाजपचे यामध्ये जास्तीत जास्त संचालक असावेत, भाजपकडे जास्तीत जास्त ठराव असावेत, यासाठी भारतीय जनता पार्टीचे आमचे वरिष्ठ म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी यामध्ये आम्हाला सूचना दिल्या। त्यामुळे हस्तक्षेप असा त्यांचा कुठलाही नाही आहे, त्यांच्या सूचनेनुसार आम्ही निवडणूक लढवतो। भाजपची केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, गोकुळमध्ये जर महायुतीचा चेअरमन झाला तर नेमकं दूध संस्थाधारकांना काय मिळणार? हे पहा, गेले 5 वर्ष
महाविकास आघाडीकडं गोकुळची सत्ता होती आणि आता महायुती म्हणून आपण ही निवडणूक लढवणार आहोत. महायुतीचा चेअरमन त्यामध्ये निवडणुकीमध्ये निवडून येईल आणि महायुतीचा चेअरमन त्यामध्ये बसेल. भविष्यामध्ये अमूल ज्या पद्धतीनं वाढलेला आहे त्या पद्धतीनं गोकुळची सुद्धा वाटचाल वाढावी. गोकुळचं दूध संकलन वाढावं, दुधाची विक्री वाढावी, शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त मिळावे, यासाठी दूध उत्पादकांच्या हितासाठी लागणारे सर्व निर्णय महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून घेतले. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जयद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज. जयद सय्यद.